नमस्कार, मी प्रिया वाकडे. आपलं विदर्भाचे प्रियू या चॅनलवर मनापासून स्वागत. आज आपण बोलणार आहोत अशा एका महान स्त्रीबद्दल जिचं आयुष्य म्हणजे प्रेम, त्याग, कष्ट आणि शांत सहनशीलतेची मूर्ती, रमाबाई आंबेडकर. रमाई फार शिकलेली नव्हती, पण जगण्याची खरी समज तिच्याकडे भरपूर होती. बाबासाहेब दिवस रात्र अभ्यासात, देशासाठी समाजासाठी कामात गुंतलेले. आणि रमाई रमाई हे सगळं मनापासून समजून घेत होती. संपूर्ण घराची जबाबदारी तिनं एकटीनं सांभाळली. घरात गरिबी, औषध नाही, खायला कमी, पण रमाईनं कधी तक्रार बाबासाहेबांपर्यंत पोहोचू दिली नाही. आई म्हणून तिनं सहन केलेलं दुःख, आपल्या मुलाचं एक एक करून हातातून निघून जाणं, ही वेदना शब्दात सांगणं खूप अवघड आहे. मन तुटत होतं, पण बाबासाहेबांच्या ध्येयासाठी तिनं स्वतःला पुन्हा उभं केलं. कारण तिला माहीत होतं, बाबासाहेब खचले तर लाखो लोकांचं भविष्य अंधारात जाईल. रमाईची क्रांती शांत होती. त्यात आवाज नाही, अपेक्षा नाही, फक्त निस्वार्थ प्रेम आणि न ढळणारा त्याग. बाबासाहेब समाजासाठी पेटून काम करत होते, पण घरातला दिवा रमाई शांतपणे जपून होती. बाबासाहेबांच्या प्रत्येक पावलामागे एक अदृश्य पण मजबूत सावली उभी होती, ती म्हणजे रमाई. वर्ष 1923. बाबासाहेब बॅरिस्टर होऊन भारतात परतले. त्यांच्या स्वागतासाठी हजारो लोक जमले होते. सगळीकडे आनंद होता, पण रमाई समोर मात्र वेगळाच प्रश्न. तो प्रश्न होता की मी त्यांच्या स्वागताला जाऊ तरी कसं. तिच्याकडे एकच लुगडं, आणि तेही फाटकं. हे नेसून गेले तर लोक म्हणतील, बॅरिस्टरची बायको फाटकं लुगडं नेसून आली. माझ्या नवऱ्याची मान खाली जाईल आणि ही जाऊ नये, पण स्वागताला जायचं. तेव्हा तिला आठवलं, कधीतरी एका सत्कारात शाहू महाराजांनी भीमरावांना जरीचा पटका दिला होता. रमाईनं तो पटका काढला, नीट नेसला आणि बाबासाहेबांच्या स्वागताला गेली. हजारो लोकांमध्ये कुणालाही काही जाणवलं नाही, पण भीमराव, तो तर उडत्या पक्षाचं पिसं मोजणारा माणूस, रमाईजवळ येताच बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं. ही आसवे फक्त रमाईला दिसली. त्या क्षणी रमाईच्या नजरेस तिच्या भीमरावासाठी काळीच ओसंडून येत होतं, आणि ते फक्त रमाईला जाणवलं. रमाईच्या डोळ्यात दुःखाचा खोल डोह होता, आणि तिच्या नजरेत व्याकुळ बुद्ध होता. रमाई म्हणजे त्याग, रमाई म्हणजे माया, रमाई म्हणजे शांत पण ताकदवान स्त्रीत्व. तिचं आयुष्य आपल्याला शिकवतं, बळ बाहेरून येत नाही, ते आपल्या मनात तयार होतं. जगाचा महामानव घडवणाऱ्या स्त्रीला विनम्र अभिवादन. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या विदर्भाचे प्रियू चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.